यवतमाळमध्ये 4 जानेवारीला होणाऱ्या हेल्थ मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षक कुमार चिंता यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये 25 पोलीस अधिकारी धावणार असून जिल्ह्यातील तब्बल 700 पोलीस कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती SP कुमार चिंता यांनी दिली. ट्रॅफिक ब्रांच मार्फतून आपण काही रूट्स पण डायव्हर्शन करणार आहे. जिथे जिथे हे असतात ते फक्त आपलं मॅक्सिमम टू मॅक्सिमम 9-10 वाजेपर्यंत संपतील ना. ते रविवार असल्यामुळे जास्त ट्रॅफिक पण नसतात. 100% ट्रॅफिक डिपार्टमेंट पण डायव्हर्शन्स करून आपला मॅरेथॉनसाठी मदत करणार आहे. यावर्षी माझे याच्यामध्ये खरं सांगायचं त्यांच्या बड्यापणा आहे की ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत म्हणून बोलतात. आम्ही जस्ट सहभाग झालेला आहे, त्यांच्यासोबत जोडलेला आहे. अदरवाईज ते पूर्ण नियोजन तेही केलेलं आहे. ते मी डायरेक्टली ओपनली सांगतो, ते अंतर्गत नाहीये, ते बोलतात पण हे सहभाग आहे ऍक्च्युअली. आणि जसं हे सांगितले, मी स्वतः पण 21 किलोमीटर धावणार आहे. मी प्रॅक्टिस केल्यामुळे मी सांगतो, तर प्रॅक्टिस नाही केलं मी गेल्या वर्षी फक्त 5 किलोमीटर धावलेलं होता. यावर्षी प्रॅक्टिस झाल्यामुळे 21 किलोमीटर धावणाऱ्याने माझ्यासोबत अजून कमीत कमी आपला यवतमाळ जिल्हा असा 25 ते 30 अधिकारी आणि अंमलदार 21 किलोमीटर धावणार आहे. आणि टोटल यवतमाळ पोलीस जिल्ह्यामधून अराउंड 700 लोकांच्या नोंदणी झालेल्या आहे. म्हणजे आपल्या 3000 पैकी हे खूप चांगलं अचिव्हमेंट आहे. आणि हे इनिशिएटिव्ह ऍक्च्युअली फक्त मॅरेथॉनसाठी नाही, म्हणजे मॅरेथॉन ठेवले म्हणून काही लोक 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी प्रॅक्टिस चालू करतात. आपला मुख्य उद्देश ते आहे की हे डॉक्टर्स असल्यामुळे त्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्याला जो प्रॉब्लेम्स येतात रनिंग केले तर ऑटोमॅटिकली सर्व प्रॉब्लेम्स संपतील म्हणून सर्वांना माहिती आहे. रनिंग असतील, वॉकिंग असतील, आणि एक चांगला माहोल परिस्थिती पूर्ण शहरामध्ये निर्मित केलेला आहे. परत मी अभिनंदन करतो आणि थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ.